मी परवाच टाकते आहे जोगेश्वरला, कारण आमच्याकडे नवीन लग्न झालेले आकार म्हणजे आषाढी महिना सुरू व्हायच्या आधी माहेरी जायचं असं माघारी, आणि काहीतरी आईने असं पोट दूध किंवा असं तळलेले पदार्थ खायचं असं. तर आज आम्ही म्हणजे माझी काकी चिकन वडी बनवतो, त्याची आम्ही लसूण सोडतोय. सून ताईन आलं साफ करायला आणलं नाही, म्हणजे आलं लसूणची पेस्ट करायची. ताई हाय, मोठी ताई पण आली आहे आषाढी साजरी करायला. इकडे मुंबईला आहे म्हणून मी काकी गेलाय माहेरी राहायला आषाढी साजरी करायला, आणि गावाला सुद्धा वेळशीत गेली असते. माझं मुंबईचं माहेर हे जोगेश्वरी. आता थोड्या वेळात तुझ्या पण येईल, भारू येईल आणि सोबणी पण येईल. अजून मजा येईल. सोडून आम्हाला सगळ्यांना रडवलं. घरा पण गेला त्यामुळे रडवलं ना रे. मग तुला ह्याच्या मला रडवलं ते स्वतः पण रडतो. काय कर, रुचा पण आली आज. रुचा आल्याने आम्ही थोडा वेळ बसलो आणि लगेच आम्ही चिकन आणायला गेलो, आणि आम्ही तिघीजण पण पार्लरमध्ये गेलो. पण पहिल्या पार्लरमध्ये गेलो तर पार्लर बंद होता, म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो पार्लरमध्ये. आता मी चिकन आणायला आलोय आणि पार्लरकडे जातोय. अखर पावली आहे त्याचं आम्ही माहेरी आलोय. मी आता तळलेले पदार्थ खाणार, जाडजूड होणार, मग परत जाणार लागत तिला. माझी आणि रुचाची नेहमीच अशी मजाक मस्ती चालू असते. आम्ही तिथून मग गेलेलो पार्लरमध्ये आमचे आयब्रो वगैरे झालेले. की बाहेर पडल्यानंतर काय खाऊन गेलो नाही असं होणार नाही, म्हणूनच आम्ही मंचुरियन घेतलेले. घरी आल्यावर काकीने सगळी चिकनची तयारी करत होती. म्हणजे माझी काकी ना चिकन खूप मस्त बनवते, ग्रेव्ही सारखं. म्हणजे चिकनच काय सगळेच पदार्थ मस्त बनवते. आणि हे वड्यासाठी आम्ही पाणी ठेवलं होतं, पाण्यात ना गुळ टाकला होता, आणि आमच्याकडे गुळाचे आणि चिकन असे वडे करणार होतो आम्ही आज. आम्ही हा असा डोर ओपन केला कारण आम्हाला वाटलं की स्वप्नील आणि तेज येणार आहे, म्हणून आमचाच पोपट झाला. ते दोघं पण नाही आली, पागल माझं खूप लेट आली. बघा कसं काकीने मॅरिनेट करून ठेवलं चिकन, खूप भारी दिसतं. पीठ म्हणताना बाहेर वड्याचं पीठ म्हणते. वड्याचं पीठ बोल, वड्याचं पीठ. दात बघून सगळी गाभारती राबवत होते. एका पोरासाठी आम्हाला काय काय बघायला लागतं दाखवतो तुम्हाला. नाही पण बघतो. आम्ही शिनचान बघतोय. आता इकडे बघ, फेवरेट कार्टून. नसतो, थापायचा असतो. मी दाखवतो तुम्हाला कोकण पद्धत. आपटायचं जोरात. पहिल्या मेला आपटायची ना, असं आलं तर स्वतःच पसरायचा. काय गरजच नव्हती याची करायची, एवढं त्याला एवढे व्हायचे. असं करायचं प्रॉपर वे. माझा एका हातात मोबाईल आहे ना, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये प्रोफेशनल आहे, प्लीज बीएम मी. मी वड्याच्या पिठाचे गोळे करत होते आणि रुचा थापत होती. कारण रुचाचे ना असे गोल गोल थापलेले वडे येत होते, एकदम गोल गोल आकार. मग मी गोळे करत होते आणि रुचा थापत होती, आणि बायाताई तळत होते. आणि बायाताची तळलेले वडे एकदम मस्त फुगत होते. मग एकदाच एवढ्या पिठाचे एवढे वडे तळून झाले, पण सगळे वडे फुगले होते, मस्त झालेले वडे. हा आमचा तेजा, आम्ही सगळे. आणि हा स्वप्नील मामाचा मुलगा. म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊन ना, आम्ही नेहमी तसं गणपती पण खूप मजा करतो एकत्र येऊन. आणि मग जेवण फायनली झालं, चिकन वडे सलाड होतं, आणि आम्ही सगळे असे एकत्र येऊन बसलो जेवायला. मागचा ब्लॉग इथे संपतो, भेटूया पुन्हा. चलो बाय.